नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला आपण टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या पाहूया। बालेकिल्ला कुणाचाही असो, पक्षानं परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू, गणेश नाईकांचं शिंदेंना आव्हान, तर नाईकांच्या भूमिकेशी सहमत, राऊतांचं विधान। संपवायची भाषा कराल तर बाकीचे हाताची घडी घालून बसणार नाहीत, वेळ आल्यावर आम्ही सुद्धा भूमिका घेणार, तोडीस तोड उत्तर देणार। शिंदेंवरील टीकेनंतर शंभूराजे देसाईंचा गणेश नाईकांवर पलटवार। गणेश नाईक अवकातीमध्ये राहा, आधी स्वतःचं चारित्र्य साफ करावं, भाजपनं अशा भटक्या कुत्र्यांची राजकीय नसबंदी करायला हवी, शिंदेंच्या शिवसेनेतील ज्योती वाघमारेंचं वादग्रस्त विधान। बाबासाहेबांचं नाव का नाही घेतलं, नाशिकमध्ये महाजनांच्या भाषणादरम्यान महिलेचा आक्षेप, वाटलं तर मला सस्पेंड करा, वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ, तर माझा असा काही हेतू नव्हता, महाजनांकडून दिलगिरी व्यक्त। आरएसएस आणि भाजपकडून वारंवार डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान, गिरीश महाजनांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी, महाजनांच्या भाषणावर आक्षेप घेतलेल्या महिला वनरक्षक अधिकाऱ्यांशी संवाद। चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग, ठाकरे सेनेचे 6, वंचितचे 2 आणि 2 अपक्ष नगरसेवक फडणवीसांच्या भेटीला। ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवकांकडून फडणवीसांची भेट, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न। चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल, ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि इतर नेत्यांसोबत चर्चा, काँग्रेसचे काही लोक आमच्या संपर्कात, आमचाच महापौर होणार, किशोर जोरगेवारांचा दावा। महापालिकेमध्ये बहुमत आमच्याकडे, घटक पक्ष मवियासोबत ठामपणे उभे राहतील, चंद्रपूर महापालिकेवर काँग्रेसचाच महापौर बसणार, प्रतिभा धानोरकरांचा दावा। मुंबईच्या महापौर निवड प्रक्रियेला वेग, पुढील 2-3 दिवसांमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना स्वतंत्र गट स्थापन करणार, सूत्रांची माहिती, तर गट स्थापनेनंतर महापौर निवडीसह इतर औपचारिक प्रक्रियेला 7 दिवसांचा अवधी, पालिका नियमानुसार सर्वसाधारणपणे 7 दिवसांमध्ये सत्ता स्थापन करण्याचे संकेत, सूत्रांची माहिती। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। हिरवा विषय हा भाजपचा जुना धंदा, हरित क्रांतीमुळे महाराष्ट्र हिरवा आहेच आणि त्यांच्या राजकीय हिरव्या रंगाशी आम्ही सहमत नाही, संजय राऊतांची टीका। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा आहे, जलील 100 वेळा जन्माला आले तरी त्यांना हा महाराष्ट्र हिरवा करता येणार नाही, इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची टीका। मुंब्रा कधी एका रंगावर अवलंबून राहिला नाही, मुंब्रा हिरवा करण्याच्या वक्तव्यावर एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख यांचं वक्तव्य, तर तिरंग्यासाठी जगणार आणि तिरंग्यासाठीच मरणार असल्याचं भाष्य। हिरव्या सापासारखं तडफडण्यापेक्षा भगव्या रंगामध्ये या, धर्मांतर करा, तुम्हाला हिंदू धर्मामध्ये घेऊ, नितेश राणेंचा जलील यांच्यावर निशाणा। संभाजी भिडेंची शरद पवारांवर वादग्रस्त टीका, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही, तसंच पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड, संभाजी भिडेंची पवारांवर टीका करताना जीभ घसरली। संभाजी भिडेंचा बोलविता धनी कोण हे सगळ्यांना माहितीये, भिडेंच्या वक्तव्यामागे भाजपच, अंकुश काकडेंचा आरोप, तर भिडेंनी अशा टीका करत राहावं, आम्ही त्यांना फारसं महत्त्व देत नाही, काकडेंची टीका। लातूरच्या तांबळातील काँग्रेसच्या उमेदवार अंजना चौधरी आणि त्यांचे पती कालपासून बेपत्ता, अपहरण झाल्याचं काँग्रेसकडून पोलिसांना निवेदन। शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक उद्या दुपारी 12 वाजता कोकण भवनात जाणार, शिंदेसेना स्वतंत्र गटाची नोंदणी करणार, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून नगरसेवक नोंदणीसाठी जाणार। एडीएमसी पालिकेमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 7 नगरसेवकांचा व्हिडिओ व्हायरल, जनतेच्या आणि पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं हे नगरसेवक म्हणाले। केडीएमसी पालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेले ठाकरेंचे 4 नगरसेवक अद्यापही गायब, बाकी 7 नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला। महापालिकेवरून रणकंदन सुरूच आहे, पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये विरोधी बाकावर बसू, भाजप आणि गद्दार टोळीला सत्तेसाठी पाठिंबा देणार नाही, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट, नॉट रिचेबल नगरसेवकांच्या विरोधात कारवाईचाही इशारा। एडीएमसीमध्ये ठाकरेंच्या सेनेची आम्हाला आवश्यकता नाही, त्यांनी उगाच महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करू नये, उदय सामंत यांची टीका। ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचा महापौर 3 फेब्रुवारीला ठरणार, महापौर पदासाठी शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू। कल्याणमधील ठाकरे सेनेचे नगरसेवक बेपत्ता प्रकरणी नगरसेवक मधुर म्हात्रेंच्या वडिलांची पोलिसात तक्रार, आमचा मुलगा मधुर म्हात्रे आमच्या संपर्कात तरीही बदनामी सुरू, नगरसेवकांचे हरवल्याचे पोस्टर लावल्याच्या प्रकरणामध्ये तक्रार। पुणे महापालिकेमध्ये उद्या भाजपचा गटनेता निवडला जाणार, भाजपनं उद्या बोलावली नगरसेवकांची बैठक, स्थायी समिती मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती, पुण्याचा सर्वस्वी निर्णय हा देवेंद्र फडणवीसच घेणार। पुणे महापालिकेमध्ये सर्वाधिक तरुण नगरसेवक, 30 ते 50 वयोगटातील 101 नगरसेवकांची नोंद, पुणे महापालिकेमध्ये 165 नगरसेवक, त्यापैकी 101 नगरसेवक तरुण वयोगटातील।
नागपुरातील भाजपच्या 102 नगरसेवकांची उद्या गटनोंदणी होणार. भाजप नगरसेवक उद्या विभागीय आयुक्तांकडे जाणार. भाजपचा गटनेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष. वसई विरार महानगरपालिकेमध्ये भाजपच्या गटनेतेपदी अशोक शेळकेंची निवड. येत्या बुधवारी नगरसेवकांची गटनोंदणी होणार. वसई विरार महानगरपालिकेमध्ये भाजपचे 43 नगरसेवक. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका गटनेतेपदाचा सस्पेन्स कायम. गटनेतेपदासाठी अनेक इच्छुकांची मुंबईपर्यंत फिल्डिंग. मात्र राजकीय पक्षाकडून नियुक्तीला विलंब. आतापर्यंत विभागीय आयुक्तांकडे एकाही पक्षानं गटनेत्यांची नोंदणी केलेली नाही.